नमस्कार. इकडे मी ताजी ताजी गाजरं घेतली आहेत. ते स्वच्छ धुवून साफ करून त्याचे साल काढून घेते. इकडे 2 गाजरं मी वापरली आहेत. दोन्ही गाजरं साल काढून घेतली आणि ते खिसणीच्या साहाय्याने खिसून घेणार आहे. याप्रमाणे खिसून इकडे सुकामेवा घेतला आहे. 1 चमचा तूप घालून पॅनमध्ये आपण हा सुकामेवा तुपावर परतून घेऊया. मंद आचेवर हा सुकामेवा परतून साईडला काढून घेऊया. यानुसार साईडला काढून त्याच पॅनमध्ये गाजराचा खीस घालून यामध्ये आपण घट्ट साईचं दूध अर्धा लिटर घालूया. याप्रमाणे दूध घालून ते मिक्स करून घेऊया. सुरुवातीला गॅस फास्ट असावा जेणेकरून दूध लवकर आटेल. आपण इकडे मावा घातला नाही. अर्धा कप साखर घातली आहे. मिक्स करून घेऊया आणि फास्ट गॅसवर हे दूध आपण आटवून त्यामध्ये गाजराचा खीस शिजवून घेऊया. किंचित मीठ घालूया. सुकामेवाची भरड तयार करून घेऊया. याप्रमाणे बऱ्यापैकी दूध आटले आहे. इकडे मी पाव चमचा वेलची पूड घातली आहे. तयार केलेला सुकामेवा एक चमचा तूप, हे मिक्स करून पूर्णपणे आटवून याप्रमाणे गाजराचा हलवा तयार करून घेऊया. इकडे मावा किंवा खवा याचा वापर केला नसल्यामुळे दुधाचाच खवा तयार करून सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.